फोडणीत टाकण्यासाठी आता हे कांदे चिरून घेते. पुदिना चिरलाय, कोथिंबीर चिरली आहे, 3 छोटे टोमॅटो चिरले. एक चमचा आलं लसूण पेस्ट पण टाकली याच्यात. बिर्याणी मसाला 1 चमचा, लाल तिखट अर्धा चमचा, जिरे पावडर एक चमचा, धनेची पावडर, हे पण सगळं याच्यात घातलेलं आहे. माझ्या मिस्टरांना अंडा बिर्याणी खूप आवडते म्हणून मी आज ही घरी केलेली आहे. पुदिन्याची पानं चिरलेली, कोथिंबीर, एका हाताने मोबाईल पकडते ना त्यामुळे आता तूप टाकते. ते तर ह्याच्यात येणार नाही. 1 चमचा तूप टाकते. हे बघा, हे तूप टाकलं मी 2 चमचे. आता परत हा सगळा मसाला टाकून घेते. परत एकदा सगळं आता हा कांदा, पुदिना, कोथिंबीर चिरलेली आणि 2 चमचे तूप ह्याच्यावरती घालते. बारीक गॅसवरती आता हा असा 15 मिनटं बिर्याणीला दम द्यायला ठेवला आहे. दम बिर्याणी करते, अंड्याची दम बिर्याणी चालू आहे. मिनटं बिर्याणीला बारीक गॅसवर दम देऊन झाला आहे आणि त्याच्यानंतर परत 15 मिनटं बंद गॅसवरती बिर्याणी परत झाकून ठेवली आहे. चला तर आता बघूया. हे बघा, असं दिसते ना सुट्ट. याचा अर्थ असं भात सुट्टा दिसला समजायचं आपली बिर्याणी बरोबर दम झालेली आहे. ही बघा आपली मस्त दम बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे. या जेवायला अंड्याची दम बिर्याणी. हे बघा, माझ्या नवऱ्याला आवडते म्हणून केली आहे मी. आता यातलं अंड तेजसला देऊन टाकणार. मी फक्त यातलं अंडविरहित भात जो आहे तो खाणार. मस्त झाली. सगळ्या मसाल्यांचा मस्त फ्लेवर आला आहे मसाल्याला. आणि आता इकडे सोना अंडा खायला आलेली आहे. तिला भूक नाही पण अंडा खायचं देईन मी तिला. मस्त झाली. भात पण परफेक्ट आहे, शिजलाय, सगळं मस्त झालंय. आणि अंडा पण भारी लागतंय. थँक्यू. हे बघा कशी झाली की नाही, मोकळी फडफडीत. तेजस घे रे माझं अंड माझ्या बिर्याणीतलं. जर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. शुभरात्री. काळजी घ्या सगळ्यांनी स्वतःची. हसत राहा आणि दुसऱ्यालाही हसवा. बाय बाय.